अशी कोणती शक्ती आहे जिच्या भेटीसाठी लाखो लोक वर्षभर आतुरतेने वाट पाहतात? असा कोणता क्षण आहे जो पाहण्यासाठी भर पावसात देखील डोळे वाट बघत राहतात? अशी कोणती ओढ आहे ज्यात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे वाहून जातात? असा कोणता आनंद आहे जो प्रत्येक गल्ली, प्रत्येक चौक उजळून टाकतो? रस्त्यांवर रंग पसरतो, गल्ल्या उजळून निघतात, ढोल ताशांचा गजर हवेत भरतो आणि भक्तीचा सुगंध सगळीकडे दरवळतो. ही शक्ती आहे भक्तीची, ही ओढ आहे परंपरेची आणि हाच तो क्षण जो आपल्याला पुन्हा एकत्र आणतो. तो क्षण म्हणजे गणेशोत्सव. गणेशोत्सव म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रवासियांचा आवडता सण, पण कोल्हापूरकरांसाठी हा सण म्हणजे जिव्हाळा, अभिमान आणि ओळख. कारण ही फक्त भक्ती नाही, ही कोल्हापूरकरांची ओळख आहे. अख्ख्या कोल्हापुरात कोणत्याही घराच्या दारातून बाहेर पडलं तरी ढोल ताशांच्या गजरात बाप्पांचा स्वागताचा आनंद ऐकू येतो. घराघरातल्या लहान मुलांना बाप्पा आणायची, सजावट करायची जिव्हाळ्याची उत्सुकता असते, तर मोठ्यांना असते ही परंपरा, ही संस्कृती जपण्याची जबाबदारी. पण काहीही म्हणा, गणेश उत्सव ज्या प्रकारचा आनंद उत्सव हे महाराष्ट्रात आणि स्पेशली कोल्हापुरात घेऊन येतो हे वेगळंच आहे. कारण कोल्हापूरकरांसाठी हा उत्सव नाही, हा जीवनाचा सर्वात मोठा आनंद आहे. आणि म्हणूनच आज आपण कोल्हापुरातील गणेशोत्सवाची अशी बाजू पाहणार आहोत जी अजूनही अनेक लोकांपासून दडलेली आहे. आणि ती वेगळी ओळख बघण्यासाठी मी बाहेर पडलो शहरातील गणेशोत्सव पाहायला. आणि बाहेर पडल्यावर बघितलं की कोल्हापुरात एकापेक्षा एक सुंदर गणेश मूर्ती बघायला भेटत होत्या. जणू प्रत्येक चौक, प्रत्येक मंडळ आपली कला दाखवण्याच्या स्पर्धेत आहे. सगळ्या मंडळांनी बाप्पासाठी मंडप डेकोरेशन खूप सुंदर केले होते. प्रत्येक मंडळाची एक वेगळी भव्यता जाणवत होती. कुठे रोषणाईने उजळलेले रस्ते, कुठे पारंपरिक सजावटीचा ठसा, तर कुठे आधुनिकतेची झलक. यात एक मंडळ असाही होता ज्यात साक्षात त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीसोबत एक सुंदर असा सेट उभा केला होता. इथं आल्यावर असं वाटतं की साक्षात महाराजांचं दर्शन यांनी आम्हाला करून दिलेलं आहे. आम्ही दरवर्षी साऊंड सिस्टीम न लावतात, त्याचा जो होणारा खर्च आहे तो खर्च आम्ही इथं सेट उभा करण्यासाठी वापरतो. आणि त्याच्यातून असं आमचं उद्दिष्ट आहे की म्हणजे लहान मुलांना किंवा सर्वांना प्रोत्साहित करतो की आपण ज्या गोष्टी बघितल्या नाहीत किंवा आपण जिथे जाऊ शकत नाही ते आम्ही सेटअप इथं उभा करतो, त्यांना त्या गोष्टीचा आनंद घेता येईल, हेच आमचं उद्दिष्ट असतं. आणि गणेश उत्सवच्या ह्याच चांगल्या गोष्टी पाहत मी अखेरीस येऊन पोचलो कोल्हापूरच्या महागणपतीच्या इथे. आणि ही महागणपतीची मूर्ती पाहताच अक्षरशः डोळे भारावून गेले. इथे आलो आणि मूर्तीसमोर उभा राहिलो तेव्हा मनावरचा थकवा, विचारांचा गोंधळ सगळं एका क्षणात नाहीसं झाल्यासारखं वाटलं. मूर्तीच्या दर्शनासाठी हजारो लोक रांगेतून आशीर्वाद घ्यायला येतात. आज जर तुम्ही करिरवासियांचा जर मानाचा गणपती जर बघितला तर हा कोल्हापूरचा महागणपती झालेला आहे. 21 बुडी महागणपती हा मंडळाच्या स्थापनेपासूनच या ठिकाणी स्थापन करण्यात आला. बघता बघता 21 बुडी महागणपती हा कोल्हापूरवासियांचा, कोल्हापूरचा महागणपती कधी झाला हा कळालंच नाही. महागणपती या गणपतीचं नाव हे भाविकांनी त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. प्रत्येक दिवशी 1,00,000 ते 1,25,000 लोक महागणपतीच्या दर्शनासाठी येत असतात. दिवाळीला आपण प्रत्येकजण नवीन कपडे, नवीन फटाके घालून आपण दिवाळी सण साजरा करतो, पण विसर पडला जातो तो बालकल्याण संकुलमधील अनाथ मुलांचा. या मुलांची ही दिवाळी साजरी व्हावी या दृष्टिकोनातून गेले 40 वर्ष अखंडितपणे त्यांना त्यांच्या आवडीचे कपडे घेऊन देऊन हे मंडळ त्यांच्यासोबत हा दिवाळीचा सण साजरा करतो. आमच्या या मंडळाचे जवळजवळ 200 ते 250 युवक ज्येष्ठ कार्यकर्ते असून यामध्ये कोल्हापूरचा महिला मंडळ आमच्या मंडळाचा असून या महिला मंडळामध्ये जवळजवळ 250 ते 250 महिला कार्यरत आहेत. आमच्या या महागणपतीच्या उत्सवामध्ये मूर्ती ओपन दर्शनाला खुली केल्यानंतर ती कधीही झाकली जात नाही. यामुळे 3 शिफ्टमध्ये कार्यकर्ते अविरतपणे या भाविकांची सेवा करत असतात. प्रत्येक शिफ्टमध्ये 70 ते 80 कार्यकर्ते या ठिकाणी सेवा करत असतात. लहान गणपती झाल्यानंतर जवळजवळ 5 ते 6 तास पूर्णपणे महिलांच्या ताब्यामध्ये
हा महागणपतीचा मंडप असतो आणि ते या ठिकाणी महागणपतीच्या भाविकांची सेवा करत असतात. या दादांचं ऐकल्यावर मला समजलं की हा उत्सव हा लोकांचा आणि लोकांसाठीच आहे. या सणामुळे त्यांच्या मंडळाकडून होणारी गरजूंना मदत ही अमूल्य आहे. आणि त्यातूनच मला हे देखील जाणवलं की ह्या आपल्या सणामुळे कितीतरी लोकांना रोजगार देखील भेटतो. कोणी फळं विकत होतं, कोणी मिठाई, कोणी फुलं विकत होतं, तर कोणी गणपती बाप्पा तयार करत होतं. आता आपण आलेलो आहोत कोल्हापुरातील बापट कॅम्प या एरियामध्ये, जिथे मोस्टली कोल्हापुरातील घरातली व मंडळाचे गणपती तयार होतात. बापट कॅम्प कोल्हापुरातील एक असं ठिकाण आहे जिथे सगळे गणेश मूर्ती तयार होतात. आणि ह्या उत्सवामुळे हजारो लोकांना वर्षभर रोजगाराची संधी ही उपलब्ध होत असते. जवळजवळ बापट कॅम्पमधून एक लाखोच्या आसपास मूर्त्या इथून डिलिव्हर होतात. जसं की आजरा झालं, गोवा झालं, हैदराबाद, बेंगलुरू, ते आता सुद्धा बाहेरच्या सुद्धा देशामध्ये म्हणजे विदेशी सुद्धा आपण एक्सपोर्ट करायला स्टार्ट केलेला आहे. हा जो बिझनेस आहे, हा बिझनेस म्हटला तर सगळ्यांना रोजगार. आता रोजगार देणे म्हणजे काय की पूर्ण त्यांच्या फॅमिलीला फायनान्शियली सपोर्ट करणं झालं. 2019मध्ये माझ्या वडिलांचं निधन झालं, तेव्हा हा जो व्यवसाय आहे तो पूर्णपणे थोडा डगमगायलाच लागला होता. पण आईनं ती जबाबदारी पूर्णपणे अंगावर घेऊन तिनं मला माझं MBAचं जे शिक्षण आहे ते पूर्ण कंप्लीट करून, आणि त्यामुळे आईलासुद्धा म्हटलं तरी चालेल रोजगाराची संधी यातून उपलब्ध झाली. त्या रोजगारामुळे मी माझं जे MBAचं शिक्षण आहे ते MBAचं शिक्षण कंप्लीट करून जवळजवळ आता मी HR या पोझिशनला जाऊ शकले आहे. ते गणेश उत्सवामुळेच जाऊ शकले आहे. म्हणून हा गणेश उत्सव नसून आम्हाला जगण्याची एक उम्मीद आहे असं म्हटलं तरी चालेल. तर आता पूर्ण बापट कॅम्प एरिया फिराल्यानंतर ना हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी एक वेगळाच होता. कारण की मला वाटतं की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या लोकांच्या समोर येत नाहीत. आणि आज हे देखील कळालं की कोल्हापूरमध्ये कलाकारांची कमी नाही आहे. तर आता पुढं बघूया आपल्याला अजून काय काय बघायला मिळतं. शहरात फिरत फिरत अखेरीस मी येऊन पोचलो कोल्हापुरातील कसबा पावडा या गावामध्ये, जिथे आल्यावर मला दिसली वर्षानुवर्ष चालत आलेली एक अनोखी परंपरा, ती म्हणजे सजीव देखावा. सजीव देखावा ही कोल्हापुरातील एक अशी परंपरा आहे जिथे अनेक नाट्य उभा केले जातात आणि त्यातून समाज प्रबोधन केलं जातं. इथे प्रत्येक देखावा, प्रत्येक प्रसंग आपल्याला काही ना काहीतरी शिकवून जातो. आणि कोल्हापुरात हे देखावा सगळ्यात मोठ्या लेवलला सादर करणारा मंडळ म्हणजे भारतवीर मित्र मंडळ. दरवर्षी ही लोक जवळपास 7 ते 8 लाख रुपये खर्च या देखाव्यासाठी करतात. इथं आल्यावर मला समजलं की यांनी हा देखावा नुसता देखावा म्हणून नाही तर एक नाट्यगृह म्हणून उभं केले आहे. एवढ्या भव्य लेवलला ही लोक ही संस्कृती रिप्रेझेंट करतात. OTTच्या जमान्यात जिथे तुम्हाला एका रिमोटच्या क्लिकवरती घरात बसून TV बघायला येतं, तिथं ही सगळी लोक रांगेतून उभारून हा देखावा पाहण्यासाठी येतात. तुम्हाला वाटत असेल की ही फार छोटी गोष्ट आहे, पण नाही, आजच्या काळात ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण की अजून देखील प्रेक्षक हे लाईव्ह नाटक बघायला जास्त प्रेफर करतात. आणि विशेष म्हणजे या देखाव्यामध्ये काम करणारा प्रत्येक कलाकार, सेट डिझायनर, VFX आर्टिस्ट, ही सगळी लोक या एका मंडळातली आहेत. दिवसरात्र इथले कार्यकर्ते हा देखावा सफल होण्यासाठी झटत असतात. आणि इथे काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता आपापल्या जागी एका चांगल्या पदावरती आहे. पण हे 12 दिवस ही सगळी एकत्र येऊन हा मंडळ चालवतात. मी आज देखील मला या मंडळात म्हणजे 20 वर्ष झालं कार्यरत आहे. तरी पण या 20 वर्षात आत्ता पण हाच उत्साह दिसायला लागला आहे आम्हाला. पहाटेचे 5:30 वाजता आले तरी पोरांचा उत्साह बघा. अजून मला म्हणाल्यात आणि काम द्या. म्हणजे उत्साह कुठला आहे? दिवसभर काम करायला लागलं, आज रात्र पण करणार, उद्या सकाळी पुन्हा कामाला जाणार. तर एक दिवस असा येणार आहे महाराष्ट्रात आपला देखावा सगळ्यात 1 नंबरला असणार आणि सगळ्यात मोठा पिक्चरला कलाकार हे स्टेजवरचा जाणार. दिवस रात्र इथले कार्यकर्ते हा देखावा सफल होण्यासाठी झटत असतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की कोल्हापूर एक कलानगरी आहे. पण भारतवीर मित्र मंडळासारखी मंडळ ही कलाकार घडवतात. गणेशोत्सवच्या काही बाजू अशा असतात ज्या आपल्याकडून नकळत दुर्लक्ष होतात. पण ह्याच गोष्टी खरी आपली संस्कृती, आपली परंपरा जपून ठेवतात. आणि त्यातूनच हा उत्सव लोकांना जागरूक करतो, जवळ आणतो आणि एकमेकांशी जोडून ठेवतो. इथे केवळ उत्साह नाही तर माणुसकीही आहे. इथे फक्त सजावट नाही तर एकमेकांना आधार देण्याची ताकद देखील आहे. आणि म्हणून गणपती म्हणजे फक्त सण नाही तर तो निमित्त आहे लोकांना एकत्रित आणायचा आणि आयुष्यभर जपून ठेवण्यासारख्या आठवणींचं निर्माण करायचा. हा व्हिडिओ मी खूप गडबडीत शूट आणि एडिट करून अपलोड केलेला आहे.
पण ह्यामध्ये आपण असे कोणते मुद्दे आहेत जे कवर करू शकत होतो हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुढच्या वेळेस माझा नक्कीच प्रयत्न राहील ते मुद्दे कवर करायचे. जय हिंद, जय महाराष्ट्र.